हे चार आहेत नाही पुतळे ते कशासाठी आहेत? काय त्याचा अर्थ आहे माहिती आहे का? नमस्कार मंडळी, मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे गोपाळकाला. सो सगळे आता गोविंद आपले तयार झालेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत विरारला जायला. तो चलो. आणि आजचा पूर्ण व्लॉग हा हंडीचाच असणार आहे. चला तर बघूया आज दिवसभर कुठे कुठे फिरत आहेत आणि कुठे कुठे हंडीला सलामी देत आहेत. आता आपण विरारला म्हाडा कॉलनीमध्ये आहोत आणि आजच्या हंडीची सुरुवात आपण इथूनच केलेली आहे. ही पहिली हंडी आहे आपली. दीड महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर मुलांनी पहिल्या हंडीला सरसर करत थर लावले आणि सफल 6 थरांची सलामी दिली. उत्कृष्ट अशी 6 थरांची सलामी. उत्कृष्ट अशी सलामी दिल्यानंतर मराठा बॉईज बक्षीस घ्यायला स्टेजकडे वळले. सर्वांचा उत्साह आणि प्रोत्साहन उत्स्फूर्त असा होता. ताई हे बघा, हे समोर हे एकावरती एक उभे आहेत 4. ते काय आहे? काय बोलतात? नीलकमल का काय काट काय बोलतात? हे 4 आहेत नाही पुतळे ते कशासाठी आहेत? काय त्याचा अर्थ आहे माहिती आहे का? नाही ना, सांगा. त्याचा अर्थ असा आहे, नाला चोपारामध्ये किंवा वसई विरारमध्ये पाणी भरलं की अशी एकमेकाला मदत करा वरती चढायला. खरंच नाही, ह्या वेळेसच नाही पाणी भरलं ना. आणि ते 3 एकावर एक 3 5 थर झालेले आहेत. 6 थरांची सलामी सुंदररित्या 3 एकीला दिलेली आहे. अतिशय सुंदर सलामी दिलेली आहे. चुकेगा नाही 7 थर, चुकेगा नाही सलामी. यानंतर वैष्णव गोविंदा पथक, वैष्णव साई गोविंदा पथक आपल्या समोर सलामी दिल्यानंतर कृपया सर्वच मंडळ या ठिकाणी एकाच वेळी आलेले आहेत, त्याच्यामुळे जरा गडबड करू नका, काही करू नका.
सर्वांना चान्स दिला जाईल. मित्रांनो आपण तयारीत लावायला घ्या. सर्व गोविंद पथकांना विनंती, आपण एकाच वेळी सर्व गोविंद पथक या ठिकाणी आलेत. गोंधळ गडबड न करता आपला या मराठमोळा सणाचा आनंद घ्यायचा आहे. हा आजचा भेंडीचा उत्सव रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. काही गडबड न करता शांत चित्ताने या खेळाचा आनंद घ्यावा. सावकाश पकडा जरा. लागलं असेल तर या ठिकाणी औषध आहे, काळजी घ्या गोविंद पथकांची. एका वेळी फक्त एकच गोविंद पथक. आता आम्ही आलेलो आहोत विरार पश्चिमेला शिवसेनेच्या हंडीला. तिथे पुष्कळ गर्दी होती आणि मंडळ पण खूप होते. उशीर लागणार होता म्हणून आम्ही तिथे जास्त वेळ न काढता तिथून आम्ही पुढे जायला निघालो. पुढे जात असताना एका बिल्डिंग मधली काही मुलं रस्त्यावरती हंडी लावून मजा करत होती. आत्ता आपण आलेलो आहोत विरार स्टेशनला. इथे बहुजन विकास आघाडीची हंडी आहे. या हंडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्ट होते, म्हणजे हनुमंताच्या रूपामध्ये, साधूच्या रूपामध्ये, राधाकृष्ण यांच्या रूपामध्ये आणि भूत होतं. असे वेगवेगळे आर्टिस्ट ते अवेलेबल होते, जे लोकांचं मनोरंजन करत होते, लोकांबरोबर डान्स करत होते. आणि आमच्यासुद्धा मुलांनी तिथे खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर इथे थर लावले. आता आपण परत आलेलो आहोत शिवसेनेच्या हंडीला, कारण आपण आधी जास्त वेळ न काढता इथून लगेच निघून गेलेलो. आपल्याला नंतर तिथून फोन आलेला होता, म्हणून विरार स्टेशनची हंडी झाल्यावर आपण परत इथे आलो. आणि इथे आल्याच्या नंतर स्वराज्य अभियान अध्यक्ष माननीय धनंजय गावडे साहेब यांचंही आगमन झालेलं. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गोविंदांनी थर लावले. शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी बोलवायचं आहे. कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. बाळ गोविंद पथक आपलेच आहे. मराठा बॉयज गोविंद पथक, मराठा बॉयज गोविंद पथक सलाह सध्या होत्या. मराठा बॉयज गोविंद पथक नालासोपारा तालुक्यातील शहरातील नावाजलेले गोविंद पथक मराठा बॉयज दरवर्षी नियमितपणे आपल्या हंडीस भेट देणारे ते गोविंद पथक मराठा बॉयज गोविंद पथक. अत्यंत सुंदरपणे असं मला वाटतं 7 थरांची सलामी देतात ते मराठा बॉयज गोविंद पथक.
अत्यंत सुंदर असेल. आता सावकाश बाळा सावकाश. करंजे गावडे आगे बढो. अतिशय सुंदर सलामी दिली आहे आणि आपल्या अंगात टी शर्ट आणि उतरून 6व्या थरावरती जाऊन आपल्या फुडीने धनंजय गावडे साहेबांचं टी शर्ट फडकावलं आणि नंतर सुखरूप खाली उतरलेलं आहे. दाखवली आहे. तर विरारची हंडी झाल्यावर आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि ते हंडीला गेलेले आहेत कारण लहान लहान पोरं आमच्याबरोबर होती आणि खूप उशीर म्हणजे 8:30 झालेले आहेत आता. तर खूप उशीर झालेला त्यामुळे ती पण लहान लहान पोरं होती ती वैतागलीत. त्यामुळे आम्ही घरी आलो आणि ते आता हंडीला गेलेले आहेत. हंडी 10-11 वाजेपर्यंत अजून चालू असणार आहे. चला तर हा व्लॉग आपण आता इथेच संपूया. चला तर मग.